काल रात्रभरापासून खरं तर जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जे आहे ते CJPच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। काल रात्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार जो आहे तो पाऊस पडत होता, त्यामुळे पावसामुळे संपूर्ण चिखल आणि घाण जी आहे ती या संपूर्ण परिसरात पसरलेली होती। त्यामुळे आता कॉकरोच जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती हाती घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः हातात झाडू घेऊन हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी कचरा जे आहे ते साफ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जो आहे तो या ठिकाणी परिसरामध्ये जो आहे तो जमलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अद्याप देखील हे आंदोलन जे आहे ते सध्या जंतर मंतरवरती याच ठिकाणी सुरू आहे, कारण की काल अभिजित दिपके यांनी काल संध्याकाळी या ठिकाणी जंतर मंतरचं आंदोलन जे आहे ते आम्ही थांबवणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचसोबतच सरकारला आता जंतर मंतर याच ठिकाणी येऊन त्यांनी आमच्यासोबत चर्चा करावी अशी एक देखील भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। आणि त्याचसोबतच आज पुन्हा एकदा देशभरातून सगळ्या आंदोलकांना जी आहे ती पुन्हा एकदा जंतर मंतरवरती जमा अशा पद्धतीची हाक जी आहे ती कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कालच्यासारखं आज देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तरुणी वर्ग जो आहे तो या जंतर मंतरवरती येऊन आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु पाठची ही संपूर्ण दृश्य दाखवू इच्छितो। पाठी स्टेज आहे, त्या स्टेजवरती सध्या अभिजित दिपके हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी सकाळ झालेली आहे, त्यामुळे फ्रेश होण्याकरता त्यांच्या मित्राच्या घरी गेलेले आहेत, परंतु अद्याप देखील त्यांचे सहकारी जे आहेत ते या संपूर्ण स्टेजवरतून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आज या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात आज मोठी कोणती घडामोड होणार आहे का हे बघणं देखील अत्यंत आज महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणे, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।